आपल्याला मिळते. एक वाक्य परत सत्याचा. बोला. एक वाक्य परत बोला. हा. हा. अ, पंडित वग्ग वग्गू हे थोडस म्हणजे आता चेंज करतो सर. हं. सत्याच्या मार्गाने जाणं याचाच अर्थ असा होतो की अ, पंडित किंवा ज्याला आपण म्हणतोय की कल्याणकारी मार्ग असं मी समजतोय. सत्याचा मार्ग, जागृतीचा मार्ग आणि स्वतःचं भान ठेवणं, जीवनाचं भान ठेवणं हे या मार्गामध्ये महत्वाचं आहे. तर थोडं विस्कळीत झालेलं आहे, पण एवढंच मला सांगायचं. बरोबर येत चालेल, शब्द येत चालेत बरोबर. कारण ते नाही कनेक्टिव्हिटी प्रश्न. आहे, कनेक्टिव्हिटी आहे ती. हा. हं. कनेक्टिव्हिटी आहे असं काही, आणि हे फार महत्वाचं आहे. आणि ही सुरुवात जसं बालवक्कामध्ये जी आपले दोष होती, जे काही दोष आपल्या आपल्या जीवनामध्ये घडलेली असतात, आपल्याला जे कृत्य त्यावेळेला चांगलं वाटतं, पण नंतर मात्र ज्यावेळेस भान येते त्यावेळेस खरंच जीवनाला सुरुवात. आणि बालवग्गामध्ये आपल्यातला बाल आपल्याला भेटला. हो. पंडित वग्गामध्ये आपल्याला आपल्यातला पंडित भेटेल. कारण हो. आपल्यामध्ये पण ती समज आहे. आणि आपल्यामध्ये आता नसेल ते येऊ हो. शकते. हं. हं. आणि काल स्वप्नाच्या संदर्भात फार मोठं विश्लेषण झालं. अतिशय डीप मध्ये झालं. मला ते पहिल्यांदाच ऐकायला मिळालं. कारण त्याचा काही मला काही असं म्हणजे त्याच्या अगोदर काही असा अभ्यास वगैरे काही नव्हता. पण किरण सरांनी अतिशय डीप मध्ये आपल्याला पोहोचवले. हं. हं. आणि त्या अनुषंगाने आपण जे काही उत्तरं दिली, जे काही विश्लेषण केलं, ते अजून त्याच्या पुढे गेले. म्हणजे असं वाटत होतं की त्याच्या बाहेर पडायलाच नको असं. खूपच म्हणजे काल असं मला थोडंसं बोलायचं होतं, पण म्हटलं विश्लेषण एवढं सविस्तर झालेलं आहे, एवढं डीपली झालेलं आहे. काय बोलायचं? एक माझी एक सुरुवात असल्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणार आहे? पण ती न्यूनगंडता जाणवतं काही वेळेला. पण मार्ग आहे. सत्याचा मार्ग आहे, जागृतीचा मार्ग आहे, आणि हाच आपल्याला बोधीकडे नेणारा आहे. अगदी. कालचं पण खूप छान असं सत्र झालेलं होतं. हं. हं. आणि ही सुरुवात आहे. पंडित या मार्गाने जाणं खरं म्हणजे आता शोधूया आपण कसं पंडित होतो ते आपण. ठीक आहे. आपल्यातून पंडित वर्ग निर्माण झाला पाहिजे. आपल्यामध्ये हा. बालवग्ग पण होता. आपल्यामध्ये पंडित वग्ग पण. सगळं आपल्यातलंच आहे. कारण शेवटी बुद्धांनी कसं मनातच विश्लेषण केलं ना सगळं. मनोपभंगमा धम्मा. मन. हम्म. धम्म दाखवले म्हणजे मन दाखवले. आणि मनामध्येच बाल आहे, मनामध्येच पंडित आहे, मनामध्येच बुद्ध आहे, मनामध्येच मार आहे, मनामध्येच अर्हत आहे, मनामध्येच सगळं आहे. हम्म. सगळं काही मनच आहे आणि मन ही ऊर्जा आहे. मन म्हणजे एक नैसर्गिक ऊर्जा आहे ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. आणि त्याचं हे अवलोकन आहे, त्याचं हे निरीक्षण आहे, परीक्षण आहे, जे सतीमुळे होतं, जे जागृतीमुळे होतं. एवढा मोठा हा विषय आहे, सगळं इथंच आहे. पण आपण पंडित आहोत म्हणजे आपण अहंकारातून नाही बोलणार. आपण वास्तव आपल्यात आहे ते आहे, ठीक आहे. आपल्याला एखादी गोष्ट समजते समजते, नाही समजत नाही समजत. तो आपला दोष हम्म. पण नाही आणि तो आपला पर्सनल चांगुलपणा पण नाही. हम्म. म्हणजे मी फार चांगला, तो मी नाही तिथे. मी जर असेल ना तर मग मी वाईट आहे आणि मी चांगला आहे, दोन्हीकडे मी लागतो. मी वगैरे काही नाही, तो कार्यकारण भाव आहे. तो प्रतीत्य काल स्वरूप. पण हा. हा, हा, निसर्ग आहे म्हणजे तो. मन आहे कुठे हे मला काल इतकं हे होतं. हा. मन नाहीच आहे.
मन नाहीच आहे. फक्त त्याची पण मन नाही हं, हे, मन नाही हे ते पण कळायला मन आहे हे कळायला पाहिजे. ते आहे म्हणूनच आपण शोध करतोय ना. हा, आहे आहे हे पाहिल्यावर नाही हे कळतं. हां. कारण नाही म्हणजे काय नाही, मन नाही मग काय नाही, म्हणजे मन बरं. कळालं पाहिजे. जाणीवा. हं, जाणीवा. आणि हं, जाणीवा ह्या जाणवतात, जाणीवा ह्या दाखवू शकत नाही एखाद्या वस्तूसारख्या. हा जाणीवांचा अभ्यास आहे, जाणीवांचा बोध आहे, जाणीवांची बोधी आहे. त्यामुळे बुद्ध ही दाखवण्याची गोष्ट नाही. बुद्ध ही जाणवणारी गोष्ट आहे, जाणण्याची गोष्ट आहे. जाणणारा, जाणतो तो जाणणारा. आणि बुद्ध म्हणजे जाणणारा. बुद्ध म्हणजे जाणणारा. आणि जाणतो कोण? जो जागा झालाय तो, जो भानावर आलाय तो. जो भानावर आलेला नाही तो जाणत नाही. तो दोष नाही, फक्त ते तिथं त्याचं कनेक्शन नाही. फक्त ते कनेक्टिव्हिटी येण्याची गरज आहे. हं. म्हटलं तर फार सोपी गोष्ट आहे, नाही का? काही अवघड काही नाही. बटन दाबान लाईट लागतं तसा प्रकार आहे तो. बटन दाबान लाईट लागते, कारण वीज ऑलरेडी आहे. वीज आपल्यापर्यंत आलेली आहे वायरिंगनं. आणि सगळं आहे. आपण वेळेवर बिल पण भरतो त्याचं. म्हणजे डिस्कनेक्ट नाही झाली वीज. आणि हं. वीज डिस्कनेक्ट नाही झाली तर मग फक्त बटन दाबायचाच उशीर आहे. प्रकाश प्रकाश. काय करायचंय? काहीच नाही करायचं. तसं सती कायेत उतरायचंय. कायेत डायरेक्ट उतरता नाही आलं तर श्वासाचा आधार घ्या. ते बटन ऑन करा. ते बटन ऑन केलं की कायेतल्या जाणीवांचं बटन पुढचं ऑन होईल. म्हणजे अजून ते आतलं आतलं ते, जसं एखाद्या गुहेत आपण शिरू तसं ते. आणि व्यवस्थित प्रकाश आहे आपल्याकडची बॅटरी, व्यवस्थित जरा अशी लांब प्रकाश टाकणारी आहे. आणि आपण गुहेत शिरलो की मग त्या प्रकाशात पुढे जरी अंधार असला तरी त्या प्रकाशामध्ये तुम्हाला पुढचा मार्ग दिसतो. अंधार आहे तिथंच आहे, प्रकाश आहे तिथंच आहे. फक्त हं. ते हो सर. हा. अंधाराकडून प्रकाशाकडे चाललोय आम्ही आता. हा, आणि अंधारातून हा. एक 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 लेहर आमच्यावरचे जे आहेत हा हा. अज्ञानाचे ते उतरतात ते. उतरताय. त्यातून आम्हाला काहीतरी मिळतं. प्रत्येक वेळेस एक एक वग्ग घेतो हा हा तेव्हा त्यातून एक 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 असं ते आवरण आहे आमच्यावरचं, हा हा किंवा माझ्यावरचं तरी. बाकीच्यांचं नाही सांगत, पण माझ्यावरचं एक एक आवरण उतरत चालले. हा. आणि त्यातून आम्हाला काहीतरी भेटतंय. आणि त्याचं आम्हाला खूपच म्हणजे खूपच उपयोग येतोय. अद्भुत सांगतात तुम्ही, एकदम म्हणजे एकदम तल्लीन होतो आम्ही तुमच्यामध्ये. तल्लीन होता म्हणजे हो स्वतःमध्ये उतरता. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, हो स्वतःमध्ये उतरले, कनेक्ट होत चालले आपण, स्वतःमध्ये हो. उतरत जातो. हेच पाहिजे, हेच आपल्याला साधायचंय. बाहेर त्यामुळे म्हणजे असं लक्ष म्हणजे असं थोडं जरी इकडे विचलित झालं तर असं वाटतं केव्हा इकडे येईल. आणि बाहेरचं नको नको वाटतंय, इकडं कधी येईल असं. दिवसातून 2 ते 3 वेळेस, 3 वेळेस तर मी कंटिन्यू ऐकतेच. आणि मला खूपच छान वाटतं. पण ते ऐकण्यामध्ये आणि जे प्रत्यक्षात तुम्ही बोलतात यात खूप फरक जाणवतो मला. जे जे तुमचं ऐकतो, हे आता ऐकतोय सकाळचं सेशन हम्म, याच्यामध्ये, आणि जे ऐकतो त्यात खूपच म्हणजे खूपच फरक म्हणजे तेच आहे, हम्म. पण ते वेगळं, हे फिलिंग होतं एक वेगळं. दोन दोन इंद्रिय त्याच्यामध्ये येतात ना इथे हो समोर. समोरासमोर हो कान आणि डोळे. हो. आणि त्याच्यामुळे ते दुहेरी दुहेरी ते आकलन होते, ते दोन आणि मार्गाने ते. आणि जेव्हा तुम्ही फक्त ऐकता तर फक्त कान असतात, पण हो बाकीचे इंद्रिय दुसरीकडे असतात. हो. आणि एक माझं असं होतं की मला झोप येत नाही. अच्छा. झोप तर मी रात्री हे तुमचं लावलं ना, मला हा. इतकी शांत झोप लागते. वाह, क्या बात है, बहुत खूप अच्छा. शांत झोप लागते. फार छान. कधी झोप लागते मला कळतच नाही.
आणि ते चालूच असतं, तुमचं बोलणं चालू असतं, त्यात मी झोपलेली असते, म्हणजे जागृत झोपलेली असते एकदम. आणि मग मुलगा येतो आणि मुलगा मग ते आपोआप बंद करतो, अच्छा, मी अच्छा, झोपेत असते. अच्छा, अच्छा. छान. म्हणजे ते तुम्ही जरा वेगळाच लाभ सांगितला. हे धम्माचं धन आहे हे. हे धन आहे, आपल्यातच आहे ते. हे सापडणं महत्वाचं आहे, बस बाकीचं काय नाही. हेच पाहिजे आपल्याला. धम्म याच्यासाठीच आहे, बुद्ध याच्यासाठीच आहे, आणि मी खूप बाबासाहेब पण डिस्टर्ब याच्यासाठी. डिस्टर्ब आहे मी, म्हणजे माझं मन आहे ना विचलित झालेलं आहे थोडस हा, हा. घरातल्या वातावरणामुळे. पण मी हे लावले ना तर मला एकदम शांत वाटतं, म्हणजे मी त्याच्यात जातच नाही, हम्म. वातावरणात जात नाही. पण त्या बाहेरच्या वातावरणाचं पण आपल्याला परीक्षण केलं पाहिजे, का कशामुळे आहे. म्हणजे समजा याच्यात बाकीच्यांचा कोणाला काही त्रास असेल घरामध्ये, काही करता येण्यासारखं असेल, तर आपल्याला आपली मित्रता त्यांना देता आली पाहिजे. म्हणजे कारण सोडू शकत नाही. ज्याच्यात आपण राहतो तिथली जबाबदारी आपण सोडू शकत नाही. पण समजा आपल्याला ती पेलवत नसेल, म्हणजे आपणच विचलित असू, तर मग आधी त्याच्यावर काम केलं पाहिजे, जे तुम्ही करताय आता. जे तुम्ही आता करताय, पण पुढं जे आहे, पुढं आपण व्यवहार नाही सोडू शकत, समाज सोडू शकत नाही. तुमचं कुटुंब म्हणजे एक समाजाचा भाग आहे. आपल्या बाहेर जे आहे ते समाज किंवा बाह्य वातावरण, परिस्थिती आपण ज्याला म्हणतो, त्या परिस्थितीमध्ये सगळं आलं. म्हणजे वस्तू पण आल्या, लोक पण आले, समाज पण आला, आपला समाज पण आला, इतर समाज पण आला. म्हणजे आपलं आणि इतर असं काही वेगवेगळे काही असे भिंती घातलेल्या नाहीत, पण त्या काल्पनिक भिंती आहेत, मानसिक भिंती आहेत त्या. सगळी माणसं एकत्रच फिरतात, एकाच गाडीत जातात, एकाच ट्रेनने प्रवास करतात, एकाच मार्केटमध्ये असतात, सगळे एकत्रच असते, ते बॉडीली एकत्रच असतात, पण मानसिक भिंती आहेत त्या. पण जेव्हा आपण हे हे काम करतो, तेव्हा आपल्याला त्या 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 वातावरणात पण मुद्दाम घुसता आलं पाहिजे. कारण ते आपण टाळू शकत नाही, कारण आपण त्याचा भाग आहोत, ते आपला भाग आहेत. समाज आणि व्यक्ती वेगळ्या नाहीत ना. व्यक्ती स्वतंत्र आहे. जसं बाबासाहेबांनी म्हटलं, व्यक्ती समुद्रात जसा पाण्याचा थेंब विरून जातो, तसा माणूस समाजामध्ये विरून जात नाही. हे त्या मुक्तिकोन पथेमध्ये त्यांनी ते विधान वापरलेलं आहे, शब्द वापरलेले आहे. माणूस हा स्वतंत्र आहे, पण तो समाजाचा भाग आहे. पण तो समाजाचा भाग असा नाही, जसा जसा समुद्र आणि समुद्रात विरून जाणारा पाण्याचा थेंब आहे. समाजात माणूस विरून जाऊ शकत नाही, पण तो समाजाचा भाग आहे. पण कारण तो समाजाशी जोडला गेलेला आहे. कशामुळे? या संस्कारित अस्तित्वामुळे. कारण आपले इंद्रिय हे बाहेर जोडलेले आहेत, आणि आपलं मन हे इंद्रियांनी बाहेर जोडलंय आणि चित्ताने आत जोडलंय. अपेक्षा, आशा, आकांक्षा, अपेक्षा, तृष्णा, पाहिजे नको, ते त्यांनी आत जोडलंय आणि इंद्रियांनी बाहेर जोडलंय. आणि ह्याच्यात आपले हेलकावे चालले सगळे. आत जाऊ का बाहेर राहू, बाहेर राहू की आत येऊ. दोन्हीकडे राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. जसं त्याला एम्फिबियन म्हणतात, उभयचर प्राणी. उभयचर प्राणी कसा असतो? तो समुद्रात पण, पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. उभय म्हणजे दोन, दोन ठिकाणी राहणारा. म्हणजे काही जसं आता कासव असतो, कासव हा आत पण आहे आणि बाहेर पण आहे, राहतो. काही प्राणी असे आहेत की जे पाण्यात पण जाऊ शकतात, जमिनीवर पण राहू शकतात. मगरी सारखे किंवा काही असे प्राणी आहेत, ते पाण्यात पण राहू शकतात, बाहेर पण राहू शकतात. तसं आपलं हे अं, जीवन आहे, हे उभयचर आहे. आपल्याला आत पण राहता आलं पाहिजे, बाहेर पण वावरता आलं पाहिजे. एकांतवासात पण राहता आलं पाहिजे, आणि एकांतवासातून
बाहेर राहून पण एकांतवासात राहता आलं पाहिजे, किंवा एकांतवासात राहून बाहेर पण आपल्याला व्यवहारात पण जगता आलं पाहिजे. काल आपण एकांतवास पाहिला, काल परवा. एकांतवास कशाला म्हणतात? याला काही असं काय म्हणता येईल, याला सांगता येतं, पण मॅजिकल वाटतं एखादं, काय म्हणजे काही गोष्टी म्हणजे ऐकायला पण असे अं, चमत्कारिक वाटतील ज्या लोकांना हे अनुभव नाहीत. त्यांचे काय बोलतात. जसं बुद्धांचं म्हणणं लोकांना आवडायचं त्या काळात, पण ते म्हणाले काय म्हणतात एक, तुम्ही कशाबद्दल बोलता नेमकं. आपण ही काल चर्चा पण करतो, कशाबद्दल चाललंय सगळं हे. हे जरा थोडस मॅजिकलच आहे ते. म्हणजे मॅजिकल म्हणायचं असेल तर, मॅजिकल म्हणजे काय, किंवा असं गूढ, किंवा म्हणजे पटकन असं उघडून दाखवता येत नाही. काहीतरी आहे पण उघडून दाखवता येत नाही, व्यक्त करता येत नाही. तर हे जे अव्यक्त आहे, जे व्यक्त करता येत नाही, जे अव्यक्त आहे, त्याचाच अभ्यास आहे हा जास्त. आणि हे अवघड काम असतं, कारण आपण व्यक्त जगात जास्त हरवलेले असतो, बाह्य जगात. आणि नंतर ते नको नको वाटतं, मग आत हरवलेले असतो, कोंडले जातो. ते अजून डेंजर आहे. एक वेळ बाहेर व्यवहारात जगणारा माणूस तो व्यवस्थित वाटतो, पण आत अडकलेला माणूस त्याला वेडाच म्हणतात लोक. जागृती हा वेडसरपणा नाही. जागृती हे आत हरवणं किंवा बाहेर हरवणं पण नाही. हे दोन्हींचं संतुलन आहे. हे उभयचर प्राण्यासारखंच आहे. माणसाला दोन्हीकडे, समाजात आणि स्वतःमध्ये, म्हणजे स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये, बाहेरच्या समाजात, देशात, जगात, कुठेही त्याला वावरता आलं पाहिजे, पण तो आतमध्ये एकांतवासात पाहिजे, म्हणजे मुक्त पाहिजे, म्हणजे बुद्ध पाहिजे. आणि आपल्यासाठी बाबासाहेब हे एक तसं उदाहरण आहे. एवढ्या छोट्या 65 वर्षात 500 वर्षाचं काम करणारा माणूस, काय असेल ती शक्ती. किंवा बुद्धाने 80 वर्षात, म्हणजे 35 वर्ष ते काम केलं त्यांनी. 35व्या वर्ष वयापासून 80व्या वर्षात 45 वर्ष, 45 वर्ष काम केलं. ते 45,000 काय म्हणजे जग बुडेपर्यंत कामाला येईल. जग बुडेपर्यंत म्हणजे मनुष्य जात जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत ते कामाला येईल. आणि मग बाकीच्या प्राण्यांचा नंबर येईल, तेव्हा ते माणसात आलेले असतील. उत्क्रांती आहे ही, उत्क्रांती आहे, जैविक उत्क्रांती. किरण कांबळे सर. जय भीम. हा. खूप झालं हे, छान वाटलं. शब्द नाही पण तुम्ही काल प्रेरणा देऊन गेलात. आणि नाही, प्रेरणा नाही, तुमच्याकडनंच ऐकलेलं आहे. विश्लेषण वेगळे शब्द होते फक्त, मी काही नाही सांगितलं. निरंजन धानकेंना पण चांगला आहे. बघा म्हणजे याच्यातून नाही, हे मोठे हे पण आहेत. मला वाटतं ही प्रक्रिया जी आहे ना, ही प्रक्रिया ही फार वेगानं पुढे गेली पाहिजे. म्हणजे सगळ्यांनाच ही गोष्ट, सगळ्यांनाच हा हळूहळू बोध होत गेला पाहिजे. आपल्याकडे फार काम आहे, आपल्याला फार काम आहे पुढे, म्हणजे त्याची चिंता नाही करायची. तर ह्याच्यामध्ये आज जे झालं, मी म्हणजे आजच्या ह्या सगळ्या गोष्टीच्या सुरुवातीला सांगितलं होतं, जसं लाईट लावायचं एक्झाम्पल दिलं होतं. खोलीत बटन दाबलं, लाईट लागला की सगळं लख्ख दिसतं. हम्म. तर आजच्या म्हणजे जागृतीच्या भानामध्ये प्रश्न नाही, म्हणजे एक स्थिती ओळखते, हे असंच आहे का. भानामध्ये असताना बालवर्गात जे शिकलो
तेही स्पष्ट दिसतं की हे बालपण आहे. आणि पंडित वर्गात आज पहिलंच आहे, पण जे शिकणार आहोत त्या प्रकाशात पंडित किंवा चांगलं काय आहे हे पण स्पष्ट दिसतं. पण भान ह्या दोन्हीलाही बघणारा प्रकाश आहे. हो, बरोबर आहे ना? बरोबर आहे म्हणजे ना. पंडितासारखं व्हायचं नाही किंवा ते पांडित्य चांगले गुण सतीमध्ये जाणवणारे वागण्यातले सत्यता, आपली सत्यता, हे दोन्ही बालवर्ग आणि पंडित वर्ग जे शिकलो ते भान या प्रकाशात दिसतं ती जागृती. हम्म. दोन्ही मनाचेच भाग आहेत, बाल आणि पंडित. एक जागृती आणि अजागृती, सिंपल गोष्ट आहे. जिथं जागृती आहे तिथं बाल मन कमी होतं, म्हणजे अजागृत अवस्था कमी होते, अज्ञान कमी होतं आणि त्याचं रूपांतर ज्ञानात होतं, म्हणजे बालाचं रूपांतर पंडितात होतं. का बाल आणि पंडित वेगळा नाही. कारण कधीतरी कोणत्याही पंडिताची ही कधीतरी बाल अवस्था असतेच, का तो एकाएकी पंडित झाला नाही ना. कधीतरी एक अवस्था असते की जेव्हा समजत नाही, आणि कधीतरी एक अवस्था येऊ शकते पद्धतशीरपणे प्रॅक्टिस केल्याने, की जे समजत नाही ते समजतं. म्हणून येस. मार आणि बुद्ध हे वेगळे नाही, दोन ठिकाणी नाही, ते एकाच ठिकाणी आहेत. फक्त ते कन्वर्जन आहे, धर्मांतर आहे, येस. धम्मांतर. येस. आज सुनील साळवे पण आलेले आहेत. सुनील साळवेंनी फार वाट पाहायला लावली. त्रिभुवन सर, शेजवळकर, बाबूजी, मागाडेजी. अविनय जय भीम. जय जय भीम. भीम, जय भीम, जय भीम. तुमचं नाव काढलं आणि तुम्ही ऑन केलं बघा. या बालपणानं आमच्यातलं जे अज्ञान आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नाही या पंडित वर्गानं नाही नाही, मी माझ्यातलं पण आणि अज्ञान दिसतं ना मला. तुमच्यातलं दाखवतो असं नाही, मला माझ्यातलं पण. मी एक नाही एक गोष्ट. प्रत्येकाकडे आहे हा हे हा. हे अज्ञान पण प्रत्येकाकडे आहे, नाही असं नाही. आणि पण आता आम्हाला बाल वर्गातून आम्हाला आता पंडित वर्गाकडे जायचं आहे. आता मला ज्ञानी व्हायचं आहे, भान ठेवायचं आहे आणि मला पुढे काय करायचं आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. हे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणवून देता, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. ते तसं करायचे असं नाही, तसं होईल ते. तो कार्यकारण भाव आहे. जागृती म्हणजे उतरायचंच काम आहे, दुसरं काही काम नाही खरं म्हणजे. सती जागृती, भान सती पठाण, कायेत उतरा, जीवनात उतरा. कायेत उतरणं म्हणजे जीवनात उतरणं, जिवंतपणा पाहणं म्हणजे जाणीवा पाहणं. आणि त्यातल्या मग चिंतन, विचार प्रक्रिया, ते सगळं. तर त्या सतीमुळं ते होतंय, म्हणजे जणू काय बालाचं रूपांतर पंडितामध्ये होतंय. पण आपण त्याचा थोडं सावधगिरी ही बाळगावी लागते, का ते पांडित्य आपला इगो बनता कामा नये, आणि बाल अवस्था आपला न्यूनगंड बनता कामा नये. कमीपणाची भावना आणि अहंकाराची भावना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आपण 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 फक्त कसं आहे की ह्या जीवनाला यातनांमधून, दुःखामधून, टेन्शनमधून, प्रेशरमधून, एकटेपणातून आपण याला मोकळं करणार आहोत. बुद्ध बनण्याचा किंवा बुद्धासारखं बनण्याचा किंवा जागृत होण्याचा मतलब काय, अर्थ काय? अर्थ हाच आहे का जीवनाचा प्रश्न सुटला पाहिजे. कारण ते सहन होत नाही, तो प्रश्न, ते दुःख, त्याला दुःख म्हटलंय. ते यातना सहन होत नाही, ती सल, ते शल्य, ते सहन होत नाही. दुःख सहन होत नाही, म्हणून त्याच्यातून, त्या भयातून बाहेर पडलं पाहिजे. ते आपल्याला गरजेचं आहे. आपण पंडित होऊ की नाही, ती ती तांत्रिक भाषा वापरण्याची पण कधी कधी डायरेक्ट वापरण्याची गरज नाही. पण ते आता चला, अभ्यासाच्या निमित्तानं आपण तेही तसंही पाहतो. पांडित्य आपला इगो बनता कामा नये, अहंकार, ती सत्काय दृष्टी बनता कामा नये. नाही तर तिथं पण अडकतो, ही पण बुद्धांनी लक्षात आणून दिलेली गोष्ट आहे.
मध्यम निकायच्या पहिल्या सुत्तामध्ये, मूल पर्याय सुत्तामध्ये. ते सगळं करतो, व्यवस्थित चाललंय, प्रॅक्टिस करतो, पण पुढे जाऊन अडकतो. कुठे? मी मध्ये. आणि मग तो तो प्रॉब्लेम अजून जास्त डेंजर बनतो, असं म्हटलेलं आहे. ते जास्त डेंजर, म्हणून ते एक भाषा वापरतात. आध्यात्मिक अहंकार हा सगळ्या अहंकारामधला डेंजर अहंकार आहे. कारण भयानक आहे. तो आसाराम बापू सारखं डायरेक्ट जेलमध्येच पाठवतो मग. हा, कारण तो काही करतो ना, मग समजलं का मग तो लगेच, आपण पंडित आहे असं अहंकार असेल तो लगेच शिकवायला सुरुवात करतो. तो छोटा पंडित असला तरी तो महापंडित असल्यासारखा सांगतो. धोक्याचं आहे ते. म्हणजे काय ते अग्नीसारखंच आहे. अग्नीचा उपयोग तुम्ही काही अन्न शिजवायला करणार, की काही त्या शक्तीचा सदुपयोग करणार, की तुम्ही जाळपोळ करायला करणार, की स्वतःलाच जाळणार, हे त्या अग्नीच्या वापरावर अवलंबून आहे. चित्त अग्नी आहे, मन अग्नी आहे, त्याच्यात लोभ द्वेष पण आहे, तोही अग्नीच आहे. तो जाळतो, तो स्वतःलाच जाळतो, म्हणजे ज्याच्यात आहे त्यालाच जाळतो. म्हणून त्याच्यातून वेगळ्या विकृती, वेगळे आजार निर्माण होतात. पण तोच अग्नी हा प्रकाश पण बनू शकतो, स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण. अग्नीच आहे तो. एक दुरुपयोग आहे, एक सदुपयोग आहे. सर मला थोडक्यात असं वाटतं, हा. हिंदू धर्मामध्ये मेल्यानंतर स्वर्ग दिसतो. असे हिंदू धर्मात बोलतात मेल्यानंतर स्वर्ग दिसतो, पण आम्हाला आहे ना जिवंतपणेच स्वर्ग दिसतोय. इथंच आहे, हो, इथंच आहे, अनुभव. या क्षणात आहे, या मोमेंटमध्ये, या क्षणात, इथंच. हे ही पस्तिको, या आणि पहा. काय स्वर्ग नरक नाही. नरक म्हणजे दुःख पण इथंच आहे, स्वर्ग म्हणजे सुख पण इथंच आहे. तो आणि ते स्वर्ग म्हणजे सुखच, पण ते सुखच आम्हाला इथं भेटतंय. तो स्वर्ग सुखाचा अनुभव. ते मेल्यानंतर का विचार करावा लागतो? कारण हे जीवनाशी संपर्क नाही. आत्ता जगत असलेल्या जीवनाशी संपर्क नसल्यामुळे कल्पना पलीकडे जाते. एक तर मागे जाते, नाही तर पुढे जाते. पूर्वजन्मात जाते, नाही तर पुढच्या पुनर्जन्मात जाते. कारण तुम्हाला ह्या जन्माशी संपर्क नाही आपला, म्हणून ते मन तिकडे जातं. मग ते वाटतंय फक्त तसं, ते फील होते, वाटतंय फक्त तसं, वास्तव. कारण मेल्यानंतर काय आहे हे कोण येऊन सांगणार आहे? मेलेला माणूस कसं काय येऊन सांगेल परत? हा जिवंत माणूसच विचार करतो मेल्यावर असं होतं. मेलेला माणूस नाही विचार करत, हा करू शकत नाही. आणि गेल्यावर तो परत सांगतही नाही. आणि मागून आलेला पण तो सांगू शकत नाही, कारण आता ह्याच जन्मातलं हाच जन्म आठवत नाही. म्हणून आपण परत परत प्रश्न निर्माण करतो. जन्म आठवतो का आपल्याला? आपण आईच्या उदरातून बाहेर आलो, आणि मी असं आलो ना, असं रडलो ना, असं मग असं वाढत वाढत गेलो, मग मी हे लहानपणी असं ते हे मागितलं, रडून दूध मागितलं, किंवा मला खेळणी मागितली. आठवतंय का? काहीच आठवत नाही. अविद्येतच वाढलोय ना आपण. म्हणजे ह्या जन्मातला तो जन्म झालेला आपल्याला आठवत नाही ह्या जीवनाचा. तिथं मागच्या जन्माचा कसं काय विचार, कशाच्या आधारावर विचार करतो आपण? मृत्यू कधी येणार हे माहिती नाही, आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचा विचार करतो. हे कसं शक्य आहे? असंही लॉजिकली विचार केला तर ते मूर्खपणा आहे ना. अडकण्याचं आणि अडकवून टाकण्याचं एक ते अं, षडयंत्र म्हणा. कारण लोक अज्ञानात आहेत, लोकांना कळत नाही. लोक
सतीमध्ये नाहीत, भानावर नाहीत. मग त्यांचा तो आपोआपच काय म्हणतात तो, सांगणारा आहे भ्रमात आहे आणि ऐकणारा आहे भ्रमात आहे. त्याच्यामुळे सगळा भ्रमच होतो. हे भ्रमातच साम्राज्य आहे सगळं. हे सगळं भ्रमातच साम्राज्य निर्माण होतं आणि आपण भ्रमाच्या राज्यातच जगतो. म्हणून भानावर आलं पाहिजे, सतीमध्ये आलं पाहिजे. सगळं दिसतं मग बरोबर. एक मिनिट, मी थोडं विषांतर करतो. करा. म्हणजे ह्या विषयाला अनुसरणच आहे. अवस्था अशी की इथं आतापर्यंत जे काही मेलेले आहेत सगळ्यांना स्वर्गवासी म्हणून शब्द लिहिला जातो. आता स्वर्ग आणि नरक हे दोन्ही संकल्पना इथे मांडलेल्या आहेत. पण नरकवासी म्हणून असा असा अमुक अमुक असं कुठं सुद्धा उल्लेख केला जात नाही. नाही केला जातो ना. शिव्या शाप नरकवासी देताना, शिव्या शाप देताना करतात ना. नाही नरकवासीचं नाही लिहित, पण स्वर्गवासी, कारण स्वर्गवासाचा अहंकार असतो ना. बस, स्वर्गात गेला हा अहंकार असतो. हे कोणाला, जिवंत माणसाला अहंकार असतो, तो स्वर्गात गेला. तो स्वर्गात गेला की नाही, ते त्याचा प्रश्न आहे. तो गेलाय की नाही हा त्याचा प्रश्न. पण हा जिवंत असणारा म्हणतो तो स्वर्गात गेला, तो नाही म्हणत, हा म्हणतो. कारण याला अहंकार असतो का हा माझा अमुक अमुक हा स्वर्गात गेला. याला बद्दलचा लोभ असतो. आणि जो जो शत्रू असतो त्याला तो नरकात पाठवतो. त्याला नरकवासी म्हणत नाही. पण तुझं शिव्या शाप देता नरकात जाशील, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, म्हणजे ते तो द्वेष आहे. तो म्हणजे नरक आणि स्वर्ग हे एका बाजूला लोभ आहे, दुसऱ्या बाजूला द्वेष आहे. आणि दोन्ही इच्छा आहेत, तृष्णा आहेत त्या. आणि तृष्णेचा परिणाम दुःख आहे. दुःखाचं कारण तृष्णा आहे. नाही सर, हा, स्वर्ग आम्ही इथं बघतोय तर हा आमची तृष्णा नाहीये सर. इथं आम्ही स्वर्ग तुमच्यात बघतोय म्हणजे तुम्ही सांगताय आता ती आमची नाही नाही, तृष्णा आता नाही, ती कसं आहे, मुक्ती आमची. नाही आता कसं आहे ते तुम्ही हं. ते तुमच्या मनामध्ये जी संकल्पना संस्कारानं फिट झालेली आहे, ते तुम्ही शब्द वापरताय, तर ते सोडा. मी तुम्हाला नाही म्हणत, मी आता तुमच्याबद्दल नाही बोलत मी. तो एक ती मानसिकता अशा प्रकारे काम करते असं मी म्हणतोय. पण आता माझ्या मनात स्वर्ग नरक हे दोन्ही माझ्यात तसे संस्कारच नाहीत ना. माझ्यावर ते संस्कारच नाही स्वर्गाचे नरकाचे. का तर नाही, माझ्या आईवडिलांनी तसं केलं नाही. आमच्या घरात तसं वातावरण नाही. माझ्यावर तसे संस्कार नाही. त्यामुळे स्वर्ग नरक हा विषय पण डोक्यात येत नाही. काय, कारण त्याचा अर्थही कळत नाही. परंतु जे लोक नियमित ते शब्द वापरतात, कारण त्यांच्यावर तसे कुठून तरी आलेले संस्कार आहेत. संस्कार करणारे आपले कान आहेत किंवा डोळे आहेत. आपण वाचतो किंवा ऐकतो आणि त्याच्यामध्ये ते बिंबतंय आपल्यामध्ये, त्याला संस्कार म्हणतात. बिंबतंय ते, फॅब्रिकेशन झालंय, ते जोडलं गेलं, आपला भाग बनलाय तो. आणि म्हणून आपलं मन आपल्याला माहितही नाही तर त्या शब्दांचा उपयोग करता ते. आपल्याला माहित नाही आपण स्वर्ग कशाला म्हणतो. किंवा आता तुम्हालाच मी परत विचारू शकतो, तुम्ही कशाला स्वर्ग म्हणता किंवा कशाला नरक म्हणता, काय आहे ते सांगा समजावून. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय सांगाल मला माहिती नाही. पण सांगा, तुम्हाला इच्छा असेल तर कशाला स्वर्ग म्हणता. स्वर्ग म्हणजे तुम्ही आम्हाला आता याच्यातून आमच्यावर जी पगड ठेवलेली ती पहिलेची आम्हाला माहित नव्हतं, आम्ही अंधारात होतो. आणि जेव्हा आम्ही तुमच्या संपर्कात आलो बघा आता एक तुमच्या एक 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 गोष्ट घे. तुम्ही जे शब्द बोलता ना, आता हं, अंधार कळतो, अंधार आम्हाला सगळ्यांना कळतो. अज्ञान. अज्ञान आम्हाला कळू शकतं, हं, कारण ते हो अज्ञान आहे म्हणून ते कळू शकतं. हो. पण स्वर्ग नाही कळत. स्वर्ग म्हणजे माझा बोलण्याचा हेतू असा आहे की नाही, तुमच्या जे बोलण्याचा स्वर्ग. नाही. हं, तुम्ही नाही बोलत, ते तुमच्यावरचे हं, संस्कार बोलतात ते हो. तुम्हाला. हा, तुम्ही जे धारण केलेलं आहे, हं, धारणा जी आहे ना, ती धारणा बोलते. संस्कार म्हणजे धारणाच आहेत. कारण धारणा धरून ठेवतात किंवा मन हे धारणांमुळे धरून ठेवतं. आणि तेच शब्द आपल्या वाणीतून येतात. ते आपण नाही बोलत. हो. जसं मी काल म्हटलं ना, मी बोलतोय, मी काय मला नाही माहित मी काय बोलतोय. मी फक्त बोलतोय हे मला जाणवतंय. पण काय बोलतो
हे शब्द कुठून येतात आणि मी असंच का बोलतो, हीच भाषा का बोलतो, हे मला नाही माहिती. कारण त्याचा उगम आपल्याला माहिती नाही. म्हणजे संस्कार माहिती नाही, म्हणजे मन माहिती नाही, ती प्रक्रिया माहिती नाही, ते मनोधम्म माहिती नाही. म्हणून त्या धम्माचं भान आलं पाहिजे, धम्मानुसती आली पाहिजे. मग ते कळतं, अरे हे तिथून आलंय हे. आता तुम्हाला जेव्हा त्याचा उलगडा होईल की अरे स्वर्ग हा शब्द माझ्या तोंडून जो येतो, त्याचं मूळ कुठेतरी, कुठून तरी ते कानावर पडलेलं असणार आहे, ते धरून ठेवलंय मनानं आणि तेच वाणीतून बाहेर पडतंय. पण मला नाही माहित मी कशाला स्वर्ग म्हणते किंवा नरक म्हणते, मला नाही माहित. म्हणजे संस्कार कळत नाहीत, संस्कार दिसत नाहीत, ते स्पष्ट जाणवत नाहीत. ते असतात म्हणून ते व्यक्त होतात, पण ते जाणवत नाहीत. तर ते किमान आपल्याला जाणवले पाहिजेत. म्हणून सतीचा अभ्यास आहे. म्हणून उतरा, पहा, जाणा. उतरा, पहा, जाणा, हे काम आहे.